नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं स्वागत आहे 12वी अकाउंटिंग ऑनलाईन लेक्चरमध्ये. चला तर मग पाहूया आपण ऑनलाईन लेक्चर. इंट्रोडक्शन टू पार्टनरशिप अँड पार्टनरशिप फायनल अकाउंट. याच्यामध्ये आपल्याला पार्टनरशिप फायनल अकाउंटची आपल्याला इंट्रोडक्शन बघायचं आहे. आपण इयत्ता 11वीला जो शेवटचा चॅप्टर आहे फायनल अकाउंट, त्याच्यामध्ये आपण फायनल अकाउंट संबंधी बऱ्याचशा बाबी बघितलेल्या आहेतच. मग यामध्ये आपल्याला फायनल अकाउंट म्हणजे काय, कंपनीचं फायनल अकाउंट कसं तयार केलं जातं, पोस्टिंग कशा केल्या जातात, ट्रायल बॅलन्स कशा पद्धतीनं आखला जातो, या सगळ्या बाबी या प्रकरणामध्ये आपल्याला अभ्यासायच्या आहेत. याच्यामध्ये आपल्याला अंडरस्टँडिंग टू मिनिंग ऑफ पार्टनरशिप फर्म. पार्टनरशिप फर्मचे जे काही मिनिंग आहे त्या याच्यामध्ये अभ्यासायच्या आहे आणि पार्टनरशिप फर्म कशी चालते, तिचा अभ्यास कसा केला जातो, हा यामध्ये आपल्याला अभ्यासायचा आहे. मग इंट्रोडक्शन म्हणजे ह्या पार्टनरशिप फर्मची आपल्याला ओळख तात्पुरती करून घ्यायची आहे. मग ही ओळख आपल्याला झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये सर्वसाधारणपणे जी काही ओळख आहे ती आपण बघूया. इंट्रोडक्शन. द सोल पार्टनरशिप हॅज इज अ लिमिटेशन सच ॲज अ लिमिटेड कॅपिटल. मग एक वैयक्तिक किंवा एकल व्यापारी संस्थेचं जे काही भांडवलीकरण असतं त्याला काहीतरी लिमिट असतो किंवा त्याला काही मर्यादा असतात. लिमिटेड ॲबिलिटी, अनलिमिटेड लॅबिलिटी, जी काही अमर्यादित जबाबदारी त्या ठिकाणी असते ती त्या सोल पार्टनरशिपमध्ये असते. नो स्टॅबिलिटी म्हणजे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची स्थिरता नसते. ॲब्सेन्स ऑफ स्पेशलायझेशन. हेन्स व्हेन अ बिझनेस इज टू बी सेटअप अँड अ स्केल विच नीड मोर कॅपिटल. मग ज्यावेळेस आपल्याला असं काही नवीन काही करायचं असतं किंवा व्याप वाढवायचा असतो त्यावेळेस जास्त भांडवलाची गरज असते. अँड इन्व्हॉल्व्स मोर रिस्क आणि जास्त जोखमीची त्या ठिकाणी शक्यता असते. टू ऑर मोर पर्सन कम टुगेदर टू रन इट. आणि ती पार्टनरशिप चालवण्यासाठी दोन किंवा दोनपेक्षा अधिक व्यक्ती या त्या ठिकाणी एकत्र आलेल्या असतात. दे आर ॲग्रीड टू शेअर अ कॅपिटल. त्यांच्याकडचं भांडवल वाटून घेतात. द मॅनेजमेंट त्याचं व्यवस्थापन. द रिस्क जी काही जोखीम आहे. अँड प्रॉफिट ऑफ द बिझनेस. सच म्युच्युअल रिलेशनशिप बेस्ड ऑन ॲग्रीमेंट अमॉंग दिस पर्सन इज टर्म अँड पार्टनरशिप. अशा पद्धतीने ही पार्टनरशिप त्या ठिकाणी आखली जाते. आणि द पर्सन हू हॅव एंटर इन टू द पार्टनरशिप इंडिव्हिज्युअली नोन ॲज अ पार्टनर्स कलेक्टिव्हली अँड द फर्म. अशा पद्धतीने ही पार्टनरशिप फर्म त्या ठिकाणी फाउंडेशन त्या पार्टनरशिप फर्मचं त्या ठिकाणी केलं जातं. आता याच्यामध्ये आपल्याला मिनिंग अँड डेफिनेशन ऑफ पार्टनरशिप या ठिकाणी भागीदारीचा अर्थ आणि व्याख्या. What is meaning of a partnership firm or a definition? Partnership is an organization where there is an association of two or more person coming together in carry out a business which a view of share profit or loss of the firm. म्हणजे त्या जे काही संस्थेचा जे काही नफा किंवा तोटा असतो, दोन किंवा दोनपेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येऊन तो व्यवसाय पुढे चालवतात. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हटलं, दोन किंवा दोनपेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येऊन जो व्यवसाय चालवतात त्या व्यवसायाला भागीदारी व्यवसाय असं म्हणलं जातं. त्याच्यामध्ये नफा आणि तोट्याचं प्रमाण हे त्यांनी आणलेल्या भांडवलाच्या प्रमाणामध्ये असतं. मग त्याच्यामध्ये आता या ठिकाणी मिनिंग झालं. आता डेफिनेशन. इंडियन पार्टनरशिप ॲक्ट 1932 नुसार दोन किंवा दोनपेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येऊन जो व्यवसाय स्थापन करतात त्याला भागीदारी संस्था असं म्हटलं जातं. आता या ठिकाणी फीचर ऑफ पार्टनरशिप फर्म पुस्तकामध्ये आपल्याला पेज नंबर 2 मध्ये दिलेलं आहे. फीचर ऑफ पार्टनरशिप फर्म, भागीदारीची वैशिष्ट्ये. भागीदारीची वैशिष्ट्ये म्हणजे काय, त्याचा जो डायग्राम आपल्याला दिलेला आहे. ॲग्रीमेंट, त्याच्यानंतर नंबर ऑफ पार्टनर्स, लॉफुल बिझनेस, कायदेशीर व्यवसाय, शेअरिंग ऑफ प्रॉफिट अँड लॉस, अनलिमिटेड लायबिलिटी,
रजिस्ट्रेशन, जॉईंट ओनरशिप अँड मॅनेजमेंट अँड पार्टनर प्रिन्सिपल्स अँड एजंट्स. मग हे जे काही फीचर्स दिलेले आहे अँड देन आफ्टर लास्ट डिझॉल्युशन. आता या ठिकाणी जी काही वैशिष्ट्ये आपल्याला सांगितलेली आहे, दॅन फर्स्ट फीचर्स ऑफ पार्टनरशिप फर्म इज अन ॲग्रीमेंट. आता ॲग्रीमेंट म्हणजे काय, की ॲग्रीमेंट म्हणजे जो एक काही आपला करार असतो त्याला ॲग्रीमेंट आपण म्हणत असतो. पार्टनरशिप इज अन रिझल्ट ॲग्रीमेंट बिटवीन पार्टनर्स. दोन व्यक्तीमध्ये झालेला करार म्हणजे त्याला आपण ॲग्रीमेंट म्हणतो. इट कुड बी रिटन ऑर ओरल, परंतु हा लेखी किंवा तोंडी असू शकतो. अ रिटन ॲग्रीमेंट इज अ प्रेफर्ड, जो काही लेखी करार असतो, सो दॅट कॅन बी यूज अ प्रूफ, तो पुरावा म्हणून वापरला जातो. इन द कोर्ट ऑफ लॉ, जे काही कोर्ट केस वगैरे असतात त्याच्यामध्ये. सच रिटन ॲग्रीमेंट इज नोन ॲज अ पार्टनरशिप डीड. मग हा जो काही लेखी करार असतो हा पार्टनरशिप डीडमध्ये वापरला जातो. द नेक्स्ट, नंबर ऑफ पार्टनर्स. जे काही पार्टनर्स आहे, मिनिमम 2 पार्टनर्स आर निडेड टू शॉर्ट पार्टनरशिप फर्म. जे काही लहान आकाराच्या ज्या काही भागीदारी संस्था असतात किंवा मोठ्या आकाराच्या ज्या काही भागीदारी संस्था असतात त्याच्यामध्ये मिनिमम 2 पार्टनर्स आर निडेड टू स्टार्ट अ पार्टनरशिप फर्म. पार्टनरशिप चालू करण्यासाठी या ठिकाणी 2 किंवा 2 पेक्षा अधिक व्यक्ती गरजेच्या असतात. मॅक्झिमम नंबर ऑफ पार्टनर्स आर 50. 2 आणि 50 ही भागीदारी संस्थेसाठी किमान आणि कमाल मर्यादा या ठिकाणी ठरवलेली असते. किमान 2 व्यक्ती, जास्तीत जास्त 50 व्यक्ती. अकॉर्डिंग टू कंपनीज ॲक्ट 2013, जो काही भारतीय कंपनी कायदा 2013 नुसार या बाबी त्याच्यामध्ये सांगितलेल्या आहे. या बाबी आपल्याला OCM मध्ये पण अभ्यासाला मिळतील. नंबर 3, लॉफुल बिझनेस. जो काही कायदेशीर व्यवसाय, बिझनेस अंडरटेक बाय पार्टनरशिप शुड बी लॉफुल. It cannot undertake a business which is not allowed by state. The definition of partnership also does not permit any illegal business. कुठल्याही प्रकारचे बेकायदेशीर व्यवसाय किंवा बेकायदेशीर कृती याच्यामध्ये केली जात नाही. म्हणून या ठिकाणी ज्या काही कायदेशीर बाबी आहे त्या कायदेशीर बाबी यामध्ये केल्या जातात. स्टार्टिंग अ प्रॉफिट अँड लॉसेस. द पर्पज ऑफ पार्टनरशिप इज टू बी अर्न मॅक्झिमम प्रॉफिट. जास्तीत जास्त नफा मिळवणे हा हेतू या पार्टनरशिप फर्मचा या ठिकाणी असतो. पार्टनर्स हॅव अ शेअर प्रॉफिट अँड लॉस अकॉर्डिंग टू द रेशो गिवन इन द ॲग्रीमेंट. जी काही ॲग्रीमेंट ठरलेलं असतं त्याच्यामध्ये हा रेशो, नफा तोटा वाटून घेण्याचं जो काही प्रमाण असतं ते ठरलेलं असतं. इफ द ॲग्रीमेंट इज अ सायलेंट अबाउट द रेशो, इट द प्रॉफिट अँड लॉस शेअरिंग विल बी इक्वल. जर तो दर्शवलेला नसेल त्याच्यामध्ये तर तो समान वाटून दिला जातो. दॅन आफ्टर अनलिमिटेड लॅबिलिटी, अमर्याद भागीदारी. द लॅबिलिटी ऑफ पार्टनर्स इज अनलिमिटेड जॉईंट अँड सर्वायवल. दॅट इज अ पार्टनर्स आर लायबल टिल द लास्ट रुपी ऑफ देअर पॉकेट. त्यांच्याकडे शेवटचा जो पैसा शिल्लक असतो तोपर्यंत त्यांची लॅबिलिटी जी असते, देयता जी असते ती त्यांना ती पूर्ण करावी लागते. इफ ॲसेट ऑफ बिझनेस नॉट सफिशियंट टू पे लॅबिलिटीज. जर व्यवसायाची मालमत्ता पूर्ण होत नसेल लॅबिलिटी पेड करण्यासाठी तर त्या ठिकाणी द पर्सन प्रॉपर्टी पार्टनर्स कॅन बी यूज. द पर्सनल प्रॉपर्टी त्या ठिकाणी वापरात आणली जाते. त्यानंतर आहे रजिस्ट्रेशन ऑफ पार्टनरशिप फर्म इज अ कंपल्सरी ओनली स्टेट ऑफ महाराष्ट्र विच इफेक्ट फ्रॉम 1 एप्रिल 2005. 1 एप्रिल 2005 पासून महाराष्ट्रामध्ये रजिस्ट्रेशन नोंदणी ही कंपल्सरी केलेली आहे. अकॉर्डिंग टू इंडियन पार्टनरशिप ॲक्ट 1932, रजिस्ट्रेशन ऑफ पार्टनरशिप फर्म इज ऑप्शनल मीन्स अ फर्म. मग या ठिकाणी भारतीय भागीदारी कायदा 1932 नुसार ही कायदेशीर नोंदणी गरजेची आहे. जॉईंट ओनरशिप मॅनेजमेंट. इच पार्टनर इज अ जॉईंट ओनर ऑफ द प्रॉपर्टी. प्रत्येक पार्टनर हा भागीदार असतो त्या संबंधित त्या ठिकाणी मालमत्तेचा. प्रिन्सिपल एजंट, आणि दोन्ही बाजूने जर विचार केला तरी भागीदार हा दुसऱ्याबरोबर व्यवहार करताना तो एजंट असतो आणि स्वतःच्या संस्थेचा तो अभिकर्ता असतो. आणि त्याच्यानंतर डिझॉल्युशन आहे. आता डिझॉल्युशन आपण सेपरेटली बघणार आहोत. डिझॉल्युशन म्हणजे काय हे आपण थोड्या वेळाने आपण बघणार आहोत. यानंतर आहे पार्टनरशिप डीड, भागीदारी करार. भागीदारी करार जो आहे हा भागीदारी करार हा सर्वसाधारणपणे
भागीदाराच्या लिखित कराराला भागीदारी करार असंही म्हटलं जातं. द डॉक्युमेंट containing the partner agreement among partners is called as a partnership deed. त्याच्यामध्ये if contains in the terms and condition which are agreed upon the all partners, an agreement may be written oral but is written is called as a partnership deed. पण तो करार तोंडी असू शकतो आणि लेखी असू शकतो. त्या पद्धतीनं तो करार त्या ठिकाणी नोंदवलेला असतो. त्यानंतर भागीदारी करारामध्ये द पार्टनरशिप ॲक्ट डज नॉट मेक इट अ कंपल्सरी टू हॅव रिटर्न ॲग्रीमेंट. याच्यामध्ये काही कंपल्सरी नसतं की करार हा लेखी असला पाहिजे. त्यानंतर कंटेंट्स ऑफ द पार्टनरशिप डीड, पार्टनरशिप करारातील घटक आपल्याला बघायचे आहेत. त्यामध्ये 11 घटक आहे. नेम ऑफ द ॲड्रेस, व्यवसायाचा पत्ता, मेन बिझनेस, व्यवसाय कशाचा आहे. नंबर 2 नेम अँड ॲड्रेस पार्टनर्स अँड ड्युरेशन ऑफ पार्टनरशिप फर्म, नाव आणि पत्ता सगळ्या पार्टनरचा आणि त्यांचा पार्टनरशिपचा कालावधी. कॅपिटल कॉन्ट्रीब्युशन ऑफ ऑल पार्टनर्स, प्रत्येक पार्टनरने किती भांडवल आणलं. रेशो विच प्रॉफिट अँड लॉस आर टू बी शेअर, त्यांचं नफा तोट्याचं प्रमाण किती आहे. नंबर 5 राईट्स, ड्युटीज अँड लायबिलिटीज ऑफ पार्टनर्स, अधिकार, कर्तव्य आणि देयता. नंबर 6 प्रोव्हिजन रिलेटेड ॲडमिशन, रिटायरमेंट, डेथ, त्यांचा प्रवेश, निवृत्ती या संदर्भातील प्रक्रिया. नंबर 7 रेट ऑफ इंटरेस्ट ऑन कॅपिटल, भांडवलावर किती टक्के व्याज धरायचं, ड्रॉइंग्सवर किती टक्के व्याज धरायचं. जर तो दर दिलेला नसेल तर 6 महिन्याचं व्याज त्या ठिकाणी आपल्याला काउंट करावं लागतं. त्यानंतर आहे सॅलरीज कमिशन इफ पेबल टू एनी पार्टनर्स, जर एखाद्या पार्टनरला जर सॅलरी किंवा कमिशन द्यायचं असेल तर. त्याच्यानंतर मेथड ऑफ डिस्प्यूट ऑफ अमाउंटिंग पार्टनर, वाद, त्या ठिकाणी भागीदारी विसर्जन जे काही आहे. सेटलमेंट ऑफ अकाउंट ऑफ डिझॉल्युशन ऑफ फर्म, भागीदारी विसर्जन कशी करायची. या सगळ्या बाबी याच्यामध्ये दिलेल्या आहेत. त्यानंतर आहे प्रोव्हिजन ऑफ इंडियन पार्टनरशिप ॲक्ट 1932. मग जी काही प्रोव्हिजन दिलेली आहे भारतीय भागीदारी कायद्यानुसार ती कशी दिलेली आहे. ती भारतीय भागीदारी कायद्यानुसार जी प्रोव्हिजन दिलेली आहे त्याच्यामध्ये नफा तोटा वाटप, डिस्ट्रीब्युशन ऑफ प्रॉफिट इफ द पार्टनरशिप डीड इज सायलेंट, जर पार्टनरशिप करारामध्ये त्या ठिकाणी नमूद केलेलं नसेल तर द प्रॉफिट शेअरिंग रेशो दॅन द प्रॉफिट अँड लॉसेस आर डिस्ट्रीब्युटेड अमॉंग द पार्टनर्स इज इक्वल रेशो, त्यांच्या समान रेशो त्या ठिकाणी दिला जातो. त्यानंतर आहे इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग, उचलीवर व्याज. ॲज पर प्रोव्हिजन ऑफ इंडियन पार्टनरशिप ॲक्ट 1932, भारतीय भागीदारी कायदा 1932 नुसार इफ डेट ऑफ ड्रॉइंग्स इज नॉट गिवन, जर उचल घेतलेल्या रकमेची तारीख दिलेली नसेल तर दॅन ॲव्हरेज ऑफ 6 मंथ इंटरेस्ट इज चार्ज टू बी ड्रॉइंग, आणि त्याच्यावर 6 महिन्याचा इंटरेस्ट हा चार्ज केला जातो. नंतर 3 नंबर आहे इंटरेस्ट ऑन पार्टनर्स लोन, जे काही पार्टनर लोन आहे त्याचा जर त्या ठिकाणी रेट ऑफ इंटरेस्ट दिलेला नसेल तर त्या ठिकाणी ॲडिशनल अमाऊंट बिझनेस ॲज लोन, द रेट ऑफ इंटरेस्ट ऑन लोन इज नॉट गिवन दॅन 6% पर ॲनम इज अलाउड. दॅन इंटरेस्ट ऑन कॅपिटल, त्या ठिकाणी इट इज अ पार्टनरशिप डीड सायलेंट अबाउट इंटरेस्ट ऑन कॅपिटल, द इंटरेस्ट इज नॉट अलाउड. त्यानंतर दिलेलं आहे सॅलरी ऑर कमिशन टू पार्टनर, पार्टनरला सॅलरी किंवा जर कमिशन द्यायचं असेल तर त्या ठिकाणी काय करावं लागतं. मग भारतीय भागीदारी कायद्यानुसार सॅलरी, कमिशन, अलाउन्सेस, रिम्युनरेशन हे जे काही आहे, पार्टनर्स ऑफ एनी एक्स्ट्रा वर्क डन द फर्म हावेवर इफ ॲन एनी पोझिशन मेड पार्टनर्स डीड ॲज अ पार्टनर्स ॲज एंटायटल टू कमिशन अँड सॅलरी ॲज पर ॲग्रीमेंट. मग जर भागीदारी करार यासंबंधी विशेष तरतूद करण्यात आली असेल तर कराराप्रमाणे भागीदाराला वेतन किंवा कमिशन हे देता येईल. मग या ठिकाणी ॲडमिशन ऑफ न्यू पार्टनर, नवीन भागीदाराला सर्व भागीदाराच्या संमतीने कशा प्रकारे भागीदारीमध्ये प्रवेश दिला जाऊ शकतो हेही या ठिकाणी आपल्याला नमूद केलेलं दिसून येतं. मग नो आउटसाइड पर्सन कॅन बी ॲडमिटेड इन टू द फर्म ॲज पर प्रोव्हिजन ऑफ इंडियन पार्टनरशिप ॲक्ट ॲज अ पार्टनर विदाउट द कन्सेन्स ऑफ द अदर पार्टनर्स. नवीन भागीदाराला सर्व भागीदाराच्या संमतीने भागीदारीमध्ये प्रवेश हा
त्या ठिकाणी सर्वानुमते दिला जाऊ शकतो. म्हणजे हे जे काही प्रोव्हिजन ऑफ इंडियन पार्टनरशिप ॲक्ट आहे, परीक्षेमध्ये आपल्याला हे मुद्दे फक्त अभ्यासायचे आहे. परीक्षेमध्ये अशा मुद्द्यासंबंधी प्रश्न त्या ठिकाणी विशेष करून विचारला जात नाही. दॅन आफ्टर मेथड्स ऑफ कॅपिटल अकाउंट, भांडवल खात्याच्या पद्धती. आता या भांडवल खात्याच्या पद्धती म्हणजे काय, त्याच्या मेथड्स आहे. मेथड्स ऑफ कॅपिटल, भांडवल खाते तयार करण्याच्या पद्धती. त्याच्यामध्ये फिक्स कॅपिटल मेथड, स्थिर भांडवल पद्धत. दॅन आफ्टर फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड, अस्थिर भांडवल पद्धत. दॅन आफ्टर फिक्स्ड कॅपिटल मेथडमध्ये 2 अकाउंट दिलेले आहे, कॅपिटल अकाउंट भांडवल खाते, करंट अकाउंट चालू खाते. दॅन फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड म्हणजे कॅपिटल अकाउंट, त्याच्यामध्ये फक्त भांडवल खाते या ठिकाणी दिलेले आपल्याला आढळून येतात. म्हणजे सर्वसाधारणपणे भांडवलात वाढ किंवा घट होत नाही तेव्हा ती जी पद्धत वापरली जाते तेव्हा त्याला त्या ठिकाणी चालू खाते उघडले जाते आणि भांडवलासंबंधी सर्व समायोजन या खात्यामध्ये केले जातात. उदाहरणार्थ व्याज, अतिरिक्त भांडवल अशा पद्धतीने. मग फिक्स कॅपिटल मेथड म्हणजे स्थिर भांडवल पद्धत, ही आर्थिक वर्षाच्या शेवटी भागीदारांचे जे भांडवल स्थिर राहते त्याला स्थिर कॅपिटल किंवा फिक्स्ड कॅपिटल मेथड असेही या ठिकाणी संबोधले जाते. मग यामध्ये अशा अनेक बाबी आपल्याला आढळून येतात. मग मेथड्स ऑफ कॅपिटल म्हणजे त्या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे. धन्यवाद विद्यार्थी मित्र. आता यामध्ये पुन्हा एकदा आपण ओव्हरलुक करूया. याच्यामधला महत्त्वाचा भाग जो आहे तो म्हणजे पार्टनरशिप फर्म. जी काही डेफिनेशन आहे ती डेफिनेशन इंडियन पार्टनरशिप ॲक्ट 1932 सेक्शन 4, भारतीय भागीदारी कायदा 1932 नुसार, कलम 4 नुसार, द पार्टनरशिप ॲज इट इज अ रिलेशन बिटवीन पर्सन हू हॅव ॲग्रीड टू शेअर प्रॉफिट अँड लॉस ऑफ द बिझनेस कॅरीड आउट बाय ऑल ऑर एनीवन ऑफ द ॲक्टिंग फॉर ऑल. या ठिकाणी दोन किंवा दोनपेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येऊन जो व्यवसाय स्थापन करतात त्याला भागीदारी करार किंवा भागीदारी व्यवसाय असं म्हटलं जातं. बाय ऑल ऑर एनीवन ऑफ देम ॲक्टिंग फॉर ऑल, एकासाठी सर्व किंवा सर्वांसाठी एक, अशा पद्धतीने ही भागीदारी कायद्याची संरचना असते. म्हणजे एकाने सर्वांसाठी व्यवसाय करायचा आणि सर्वांनी एकासाठी व्यवसाय करायचा, या फाउंडेशनवर ही भागीदारी संस्थेची उभारणी ही केलेली असते. त्यानंतर त्याच्यामध्ये डिझॉल्युशन एक महत्त्वाचा भाग आपण पाहणार होतो. डिझॉल्युशन मीन्स काय की भागीदारी संस्थेचं विसर्जन, ज्या वेळेस त्या ठिकाणी भागीदारी संस्थेची रचना केली जाते त्याच वेळेस भागीदारी संस्थेचं विसर्जन हे कशा पद्धतीने केलं जातं, कशा पद्धतीने करायचं असतं, इज कॉल्ड ॲज अ डिझॉल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म. आणि त्याचं विसर्जन करायचं असलं की त्या ठिकाणी 14 दिवसाचा नोटीस पिरियड त्या ठिकाणी असतो. चला